आणि वढ्या नाल्याला इंग्लिश मीडियम आहे. इंग्लिश मीडियम म्हणजे बाबळीवाणी उतरल्या. कोणी उठायचं, दोन खोल्या बांधायच्या, घ्या गाडी, काढा शाळा. लोकांनी पोरं कुठून आणायची? जेव्हा लोकांना पोरं होत होते तेव्हा तुम्ही शाळा काढल्या नाही. आता पोरं बंद झाले तर तुम्हाला उता आला, कुठून आणायची पोरं? बरं पोरं होतील कशी काय लोकांना? ज्यांना बायको आहे त्याला तुम्ही तिसरं होऊन देती नाही, आणि जी बायका करायच्या मूड मध्ये त्यांना तुम्ही बायका देती नाही. लोक काय करणार? रेंज गेली काहींची, रेंज पाहुणे जाईल. काहींचं तर डिस्प्लेच गेला, चित्रच दिसत. काहींना सॉफ्टवेअर मारून चित्र येईना. काय एम एन काय हे एम 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 कोण खातं? हे एम एम फिर नीट आहे का? हे एम एम फिर हे एम एम फिर मोबाईल जुनियर के दिन सीनियर के दिन हायर के दिन और के दिन एमबीए डीएड और बीएड और आर्ट एंड कॉमर्स साइंस आणि वाणिज्य स्वानियम टेकन बी टेकन डेअरी डिप्लोमा टर्नर आणि फिटर आणि वेल्डर आणि मेकॅनिकल आणि पॉलिटिकल इंजिनियर आणि एमपीएससी एमपीएससी नेट आणि सेटर फार्मसी नाही सिटी नॅग्री डेअरी डिप्लोमा आणि एमबीए एमबीएन हृदयरोग तज्ञ, गुडघा तज्ञ, फुफ्फुस तज्ञ, बालरोग तज्ञ. आता नवीन तज्ञ आलेत, गुप्त रोग तज्ञ, रोग गुप्तनगडी तज्ञ. आणि जो तज्ञ त्यालाच रोग गुप्त. ज्याच्या आईच्या गालावर हसू आहे, ज्याच्या बापाच्या चेहऱ्यावर समाधान आहे, आणि ज्याच्या हृदयात हिंदू धर्माबद्दल प्रेम आहे, तो सुशिक्षित. आणि या जगातले पहिले सुशिक्षित संत, आणि त्यातल्या त्यात नंबर 1 ज्ञानोबा आहे सुशिक्षित संत. रिटायर झाले काही पासायदान पाठ होईना. कंपनी लुटली 58 वर्ष, आणि मग रिटायर झाला का आला आमच्या बोकांडी अरे लाटणं मोडल पण वाकणार नाही, दगड शेवाळात पण पाजरणार नाही, कीर्तनकार मरतील पण जनता सुधारणार नाही. ओवी ओवी हो 13व्या अध्यायात ओवी. लाटणे जायचा न लवे आणि पाथरू न द्रवे. लाटणं मोडल पण वाकणार नाही, दगड शेवाळल पण पाजरणार नाही. महाराज लोक मेले, इंद्री करायला लागला धाक्याला. लोक जशीच्या मोराच्या पिसऱ्यावर किती सुंदर डोळा असला तरी मोर त्याने कधी पाहू शकत नाही. तुम्ही किती लखपती असा, संतांच्या आशीर्वादाशिवाय मोठे होऊ शकत नाही. लिंबाची लिंबोळी किती जरी पिकली तर आतून कधी गोड होऊ शकत नाही. तुम्ही किती धनवान असा, आईबापाचा आशीर्वाद आणि संतांची कृपा झाल्याशिवाय तुम्ही समाधानी होऊ शकत नाही. पैसा हा विषय गौण आहे, तो काय गौण आहे, त्यात काय एवढं विशेष नाही. तो प्रारब्ध आहे, ते प्रारब्ध आहे. पैसा असणं हे प्रारब्ध आहे. ते काय काहींना मोजता येईना, काहींना पाहायला मिळालं, काही दुसरे तर पाहून मिळेल. हे प्रारब्ध आहे, असं नाही. तो प्रारब्धाचा भाग आहे. तो कोणाला मिळेल नाही तर कोणाला मिळेल. एका बापाला 3 पोरं जन्माला आली, लंका एकट्याला मिळाली, फुटला म्हणून. आणि फुटल्याशिवाय कधीही माणूस स्थिर होती नाही. हवा पाहून फुटलं पाहिजे. मोसम पाहायचं आणि फुटायचं. हे असं नाही. लंका बिभीषणाला मिळाली, पण लंका बिभीषणाला मिळाली, पण जे मिळायला पाहिजे होतं ते मिळालं नाही. रामानं बायको पळवली, पण जे मिळवायचं ते मिळवलं. मोक्ष मिळवलं. आणि पाया पडून सांगतो बसणाऱ्या माणसांना, तुम्ही घमेंड कशाची करा, जिरती एवढं ध्यानात ठेवा. आज घरी जाताना म्हणतच जायचं, जिरती. गायकाची, वादकाची, माझी, महाराज लोकांची जिरतीच. आतापर्यंत न जिरलेला कोण आहे मला सांगा. ज्या ज्या सुरांनी सासू सासऱ्यांचा छळ केलाय त्यांची इतकी जिरली, 1.5 महिना अगोदर विचारती यंदा प्रस्थान कवा आहे, यंदा जायचे दिंडीत. मग दिंडीत निघाली माहिती, तू काय धार्मिक आहे का? भामटी तू. पण पाया पडून सांगतो जिरतेच. एक वाक्य सांगा, देवाने स्वतःचा बाप सोडला नाही, आपल्याला काल सोडेल. स्वतःचा बाप बायकोच्या मांडीवर मेलाय, आणि फटफडणारा जटायू स्वतःच्या मांडीवर मेलाय. स्वतःचा बाप बायकोच्या मांडीवर तळतळून मेलाय, आणि फडफडणारा पक्षी आहे जटायू स्वतःच्या मांडीवर मेलाय.
स्वतःचा बाप बायकोच्या मांडीवर मेलाय आणि बायको पळवणारा त्याच्या जवळ मेलाय. बाप सोडला नाही देवाने. बाप जरा आई बापाचे हालबिल करणारे दारुडे बिरुडे बेवडे नीट ऐका जरा. नुसते सत्य करून जग सुधारत तुम्हाला कोणी सांगितलं? सत्य करणे म्हणजे आम्हाला श्रीमंत करणे, तुमचे कटआउट काढून गेले. प्रॉफिट काय? काय फायदा काय तुम्हाला? ऐका नीट. देवाने स्वतःचा बाप सोडला नाही, जाऊ द्या स्वतःची आई सुद्धा सोडली नाही. 8 मुलं जन्माला घातले पण एकही मुलगा स्तनातलं दूध प्याला नाही. 8 मुलं. 7वा योग मायेने नेला, 6 भावानं मारली, 7वा योग मायेने नेला, 8वा पठ्ठ्या जन्माला आला, तो सुद्धा टुपलीत बसून दुसरीचं दूध प्यायला गेला. म्हणजे हिला 8 मुलं झाली, एकही पोरग दूध प्यायला नाही. आणि जिनं जन्म घातला नाही तिचं स्तन इतकं भाग्यवान, जगाच्या बापाचं तोंड त्या स्तनाला लागलं.